माडा पोपळीच्या पानातनं दिसणारं एवढंच आभाळ, खाली पाहिलं सभोवार पाहिलं तर माडा पोपळींच्या घनदाट अशा रांगा, लाल तांबड्या मातीची ही पायवाट आणि बाजूला वाहणारं पाटाचं झुळझुळ असं पाणी. आणखीन आपल्याला काय हवं असतं? पर्यटन आणि पर्यटनातनं तीर्थाटन करणारी आपण मराठी माणसं. पण हे एक असं ठिकाण आहे की जिथं आल्यावर आपल्याला आत्मशांतीचा खऱ्या अर्थानं शोध लागतो. कारण या ठिकाणी हेडफोनची गरज नसते, सेल्फीचीही गरज नसते. नजरेला येईल ते फक्त पाहायचं आणि कानाने हा सुंदर आवाज ऐकायचा. आपण आलो आहोत दापोलीपासून 7 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या श्री केशवराजाच्या आणि श्री व्याघ्रेश्वराच्या आसूद मध्ये. श्रीना पेंडसेंच्या अजरामर लेखणीतनं आजीवन चिरंतन झालेलं हे आसूद कालातीत, नेत्रदीपक आणि खूप सुंदर असंच आहे. कोकणातली काही निसर्गरम्य ठिकाणं एवढी शांत असतात ना की त्या ठिकाणी माणसांचा गजबजाट असला तरी भाषा मात्र मौनाचीच असते आणि कोलाहल झाला तर तोही शांततेचाच. स्वपणाच्या शोधात निघालेल्या पर्यटकांसाठी दापोलीपासून 7 किलोमीटरचं आसूद गाव नक्की मोहात पाडेल. कोकणातलं दापोली तालुक्यातलं आसूद हे गाव, या 3 अक्षरामध्ये कोकणातलं जे काय गाव असतं ते बघायचं असेल तर आसूदला यावं. कोकणातलं गाव कसं असतं ही संकल्पना अनेकांनी पर्यटकांनी, शहरवासियांनी पुस्तकातून वाचलेली असते. पण ती जर का बघायची असेल, अनुभवायची असेल, तिचा खजिना लुटायचा असेल तर त्यासाठी आसूदला यावं लागेल. आसूद हे अतिशय निसर्गाने मुक्त असते उधळून केलेलं हे गाव आहे. आसूदचं गाव पण एवढं मातीला पकडून आहे की कोणी बदलण्याचा जरी प्रयत्न केला ना तरी इथले पाण्याचे पाट आणि माडा पोपळीच्या बागा त्याच्याच रोमारोमात निसर्गाचं हिरवं गारुड सोडतील असं हे आसूद. आसूद गावापासून थोडंसं माडा पोपळीतून डोंगर उतारावरून खाली आलो की आसव नदी लागते. गारंबीच्या बापूच्या घाणेकरांच्या आठवणीत नॉस्टॅल्जिक व्हायचं आणि पायऱ्यांनी चढण गाठायची. गच्च देवराटीतील एक दगडी मंदिर तुमचं थकलेपण ओढून घेतं. दगडी बांधणीचं हे केशवराजाचं मंदिर अतिशय साधं आहे. पण या पत्थरी सौंदर्याची ठेवणच अशी काही आहे की शांतपणे डोळे भरून डोळ्यात मिटून घ्यावं. तसं पाहिलं तर विष्णूची मंदिरं ही साधारणपणे नागरी वस्तीत असतात. पण कोकणातलं जंगलात एकटा असणारा हा केशवराज आणि त्याचा मंदिर परिसर खूप वेगळा आहे. केशवराज मंदिर हे दापोलीपासून आसूद या गावी 5 किलोमीटर अंतरावर निसर्गाच्या सानिध्यात बसलेले एक मंदिर आहे. विष्णूचं जागृत देवस्थान असून पांडवाकालीन हे मंदिर आहे. पांडवांनी एका रात्रीत बांधलं असं आख्यायिक आहे. माझी आत्ता ही 14वी पिढी आहे पूजेला आणि कार्तिक एकादशीला नेहमी इथे उत्सव असतो. कार्तिकी दोन्ही एकादशीनं उत्सव असतो. विष्णू दैवताला उपास्य अशाच पद्धतीनं हे प्रासादिक मंदिर आणि गर्भगृह बांधणी केलेली आहे. साधारणपणे विष्णूचीच रूपे असली तरी मूर्तीच्या आयुध रचनेवरून त्याचे 24 प्रकार होतात. विष्णूचं आसूद मधलं रूप हे केशवराजाचं आहे. केशवराजाच्या मूर्तीचं निरीक्षण केल्यावर ही पशगज आयुध क्रमाची प्रसन्न मूर्ती आहे. खालच्या उजव्या हातात पद्म, वरच्या उजव्या हातात शंख, वरच्या डाव्या हातात चक्र आणि खालच्या डाव्या हातात गदा म्हणून ही केशवराजाची मूर्ती. मूर्तीचे स्फटिकाचे डोळे तुम्ही जेवढा वेळ या मंदिरात बसता तेवढे जास्त चमकदार दिसत जातात. मूर्त ही 3.5 फूट उंचीची मूर्त असून काळ्या पाषाणाची आहे. संपूर्ण कोरीवकाम केलेली आहे आणि हातात शंख, चक्र, गदा, पद्म अशी विष्णूची आयुध आहेत. पाणी येते 12 महिने असतं. वर आंब्याच्या बुंदाखाली झरा आहे. 20 जूनपर्यंत जरी कधी पाऊस पडला नाही तरी पाणी कधी आटत नाही. गच्च देवराठी आणि त्यातलं हे दगडी मंदिर.
सभोवताली असलेलं हे गणपतीचं मंदिर आणि दगडी शिवलिंग, सगळं काही समृद्ध. या मंदिर परिसराची गच्च वनराईची ही एक वेगळी प्रथा आहे. रानफुलाचा मंद दरवळ आणि चिमण्यांचा पानाचा आवाज या देवराठीकडेही तुमचं लक्ष वेधून घेतो. देवराटी म्हणजे हा परिसर सरास आता जो आपण आजूबाजूचा परिसर बघतो हा केशवराज मंदिराच्या अवतालभोवतालचा सगळा परिसर आहे आणि ह्याला देवराटी म्हणतात. ह्याच्यामध्ये आंबा, फणस, काजू, चिंच, जांभूळ अनेक प्रकारची झाडं आहेत. ती कोण सहसा तोडत नाही, काय नाही. देवराटी असल्यामुळे कोण हातही त्याला लावत नाही. आणि हा परिसर म्हटलं तर तसं म्हटलं तर निसर्ग संपन्न असल्यामुळे ह्याला फक्त एक पार्श्वभूमी एवढी चांगली की ह्याला पाटाचं पाणी आहे. पूर्ण परिसराला पाटाच्या पाण्यानेच पाणी दिलं जातं बागेविगेला. आणि केशवराज मंदिर हे फार पुरातन असल्यामुळे इथे पर्यटकांची बऱ्यापैकी ये जा असते. खरं तर मंदिर, अभिषेक आणि मंदिराच्या गाभाऱ्याबाहेरचं वाहतं गोमुख हे चित्र सर्वच ठिकाणी दिसतं. पण या मंदिरात चित्र थोडंसं वेगळं आहे. दक्षिणमुखी असलेल्या या मंदिरासमोर अखंड वाहणारं हे गोमुख तुम्हाला श्रद्धेतून पाण्याच्या शोधाकडे नेतं. हे पाणी मंदिरासमोरच्या डोंगरावर पांडवांनी लावलेल्या एका आम्रवृक्षाखालून येतं असं इथल्या पुजाऱ्यांकडून समजलं. अखंड 12 महिने अहोरात्र येणारं ते पाणी, तेही एका आंब्याच्या झाडाखालून. आम्ही म्हटलं पाहू तरी स्वतःच्याच डोळ्यांनी हा चमत्कार. केशवराज मंदिर आणि या मंदिरासमोरचं हे अखंड वाहणारं गोमुखातलं पाणी माझ्या मनाला अनेक प्रश्न देऊन गेलं की हे पाणी नेमकं येतं तरी कुठून. कारण खालच्या आसव नदीला पाण्याचा टिपूसही नाहीये, पाणी फार कमी आहे. मग इथं पाणी एवढं येतं तरी कुठून, याच प्रश्नाच्या शोधात मी या देवराठीच्या डोंगरावर आलोय. आणि या पाण्याचा शोध घेता घेता माझी सगळी उत्तरं या आंब्याच्या झाडाखाली मिळाली. असं म्हणतात कोकण आणि आंब्याचं नातं काही और आहे. कोकणात येणारा पर्यटक हा आंबे खातो आणि जातो, पण हे आंब्याचं झाड कोकणात येणाऱ्या पर्यटकानं पाहिलंच पाहिजे. कारण हे आंब्याचं झाड, हे आंब्याच्या झाडाखालनं वाहत येणारं हे पाणी कुठून येतो हा प्रश्न अनवटच आहे. माझी नजर जाईल आणि माझ्या बुद्धीला पटेल एवढ्या प्रश्नांची उत्तरं मी शोधली. पांडवांनी त्या काळी बांधलेलं हे असं अतर्क्य बांधकाम, अशा खूप गोष्टी महाराष्ट्राच्या कुशीत आजही लपून आहेत. आणि तुम्हाला एक सांगतो, या पाण्याचा, या सगळ्या बांधकामाचा ज्यावेळी शोध घेतो तेव्हा आपल्याला निसर्ग साथ घालतो. हा डोंगर चढेपर्यंत पायाला खूप वेदना होतातही, थकवा जाणवतोही. पण या क्षणी ज्यावेळी आपण इथं येतो ना, त्यावेळी अवस्था या म्हातारीसारखी होते. हे सगळं पाहिल्यानंतर मन आणि हे म्हातारीचं फूल उडून जातं. महाराष्ट्रात विष्णूची असंख्य मंदिरं आहेत, पण आयुधांनी सज्ज असलेला हा केशवराज, दगडी मंदिरं, बाजूची देवराई, सगळं नजरेत भरून राहील. आणि अतृप्ततेची तृप्ती म्हणजे काय हे तुमचं तुम्हालाच जाणवेल. त्यानंतर पर्यटक एवढा तृप्त होतो की इथे कसलीही कटकट नाही, दगदग नाही, नीरव शांतता. साधा फोनही वाजत नाही. लँडलाईनची तर दुर्दशाच आहे आमच्या इथे, पण मोबाईल तर नाहीच नाही. त्याच्यामुळे पर्यटकांना इतका आनंद वाटतो की खूप शांतता. आपल्याला काही कटकट नाही, कोणाची काय नाही, कोण उठवणार नाही कुठे बसलं तरी. एवढी भयानक शांतता या परिसरामध्ये. हे सगळं पाहत असताना डोंगर कपारीत मोबाईलची रेंज नसल्यानं मोबाईल बंद ठेवावेत ही सूचना न लिहिताही काही क्षण मोबाईल शिवाय जगणं किती अविस्मरणीय असतं, या अनुभवानंच तुम्ही आसूचा निरोप घ्याल हेही तेवढंच खरं. भार्गव निर्मित पावन ही अपरांत भूमी, त्या माझी अवतरला जगताचा स्वामी. श्री व्याडेश्वराच्या मंदिरात तुम्ही आलात की तुमची भावना काहीशी अशीच होईल. शिवपुत्राच्या प्रतीतीनं उभारलेलं हे गुहारण्य आणि गुहारण्यातलं हे श्री व्याडेश्वराचं स्थान.
ध्याये नित्यं महेशं रजतगिरिनिभं चारुचन्द्रावतंसं रत्नाकल्पोजलाङ्गं परशुमृगौराभीतिहस्तं प्रसन्नं पद्मासीनं समन्तास्तुतिर्व्याघृत्यं वसानं विश्वाद्यं विश्ववन्द्यं निखिलभैरं पंचवक्त्रं त्रिनेत्रम्. खरं तर असं म्हटलं जातं की परशुरामानं बाण मारून हा समुद्र हटवला आणि या अपरांत कोकणाची निर्मिती केली. पण या अपरांत कोकणात अशा काही जागा असतात त्या जागांशी थेट परशुरामाचा संबंध असतो. अशीच एक जागा म्हणजे गुहागरमधली श्रीदेव व्याडेश्वराचं हे मंदिर. असं म्हटलं जातं की या ठिकाणी पूर्वी चित्रवन नावाचं घनदाट जंगल होतं आणि त्या ठिकाणी श्री परशुरामानं शंकराची आराधना केली आणि साक्षात शंकर इथे अवतरले. खरं तर गुहागर या शब्दाचे अनेक अर्थ सांगितले जातात. गुहा म्हणजे बुद्धी, बुद्धीचा आगर ते गुहागर. गुहा म्हणजे कार्तिकेय, कार्तिकेयानं संरक्षित ठेवलेलं आगर म्हणजे देखील गुहागर. अशा गुहागराचे अनेक अर्थ आहेत, अनेक आख्यायिका आहेत, अनेक गोष्टी आहेत. खरं तर गुहागरमधली प्रत्येक गोष्ट ही काळानं, इतिहासानं आणि निसर्गानं प्राणपणानं जपली आहे. असंच एक मंदिर म्हणजे श्रीदेव व्याडेश्वराचं हे मंदिर. इतिहासानं आणि पुराणानं, काळानं, वर्तमानानं जपलेली ही अमूल्य ठेव आपणा सर्वांना पाहायलाच हवी. गुहागर परशुरामांपासून ते पेशव्यांपर्यंतचा रमणीय इतिहास. सुंदर समुद्र किनारे, नारळा पोपळींच्या बागेचं वर्तमान आणि उघड्या डोळ्यांनी उद्याच्या भविष्याचं चित्र रेखाटणारा आसमंत म्हणजे गुहागर. राघोबा दादा, आनंदीबाई आणि दुसऱ्या बाजीरावांचंही हे गुहागर. याच गुहागरातलं हे श्री व्याडेश्वराचं देवस्थान. व्याडेश्वराच्या उत्पत्तीच्या कहाणीभोवती अनंत दंतकथांची सुंदर रांगोळी आहे. पण व्याडेश्वर महात्म्याप्रमाणे साक्षात शिवशंकर व्याडेश्वराच्या स्थानी प्रकट झाले असं म्हणतात. सुमारे 200 पेक्षा जास्त चित्पावन घराण्यांचा कुलस्वामी असलेला हा श्री व्याडेश्वर अखिल कोकण भूमीचा त्राता आहे. परशुरामानं अपरांत कोकणची निर्मिती केल्यानंतर व्याडे मुनींनी स्थापन केलेलं हे व्याडेश्वराचं स्थान दिवसेंदिवस अधिकच लुब्ध करणारं ठरतंय. मंदिराची वैशिष्ट्यपूर्ण रचना आणि शिवपंचायतन या सगळ्यामुळे मंदिराच्या परिसरात एक विलक्षण आत्मिक अनुभूती मिळते. इथे हे मंदिर अतिशय पुरातन असून व्याडी स्थापित हे प्रथम व्याड ऋषी होते. त्यांना प्रथम दर्शन झालं, त्याच्यानं त्याचं व्याडेश्वर असं नामकरण म्हणजे प्रचिती झाली त्याची. तसेच इथे अनेक लोक कुलदेवतेच्या पूजेसाठी येत असतात. कुलदैवत हे अनेक जण चित्पावन कोकणस्थ लोकांचे कुलदैवत असून त्याची पूजा अर्चा प्रार्थना ही केली जाते. तसेच इथे अनेक महाशिवरात्र, त्रिपुरी पौर्णिमा असे अनेक उत्सव साजरे केले जातात. प्राचीन शिवमंदिरातील काळ्या पाषाणातील ही शिवपिंडी आणि हे संपूर्ण तेजस्वी शिवमंदिर. या शिवलिंगाचं नीट निरीक्षण केलं तर त्याची विशिष्ट रचना एक नवी कहाणी सांगते. कोणे एकेकाळी म्हणे या शिवलिंगाचे 3 कप्चे उडाले. असगोली येथे जाऊन पडलेला बाळकेश्वर, बोऱ्या अडूरला पोहोचला तो टाळकेश्वर आणि थेट अंजन वेलातला उडालेश्वर. हे सगळे व्याडेश्वराचेच अंश मात्र समजले जातात. कधी काळी पावसानं ताण दिला तर व्याडेश्वरास पाण्यानं कोंडायचं आणि वरुण राजाला गुहागरात यायला भाग पाडायचं. अशा लोककथा, दंतकथा आणि श्रद्धेनं भारलेल्या गुहागरचा प्राचीन इतिहास लिहिलेलं हे श्रद्धेय स्थान. या मंदिराचा फार पुरातन इतिहास आहे. सुमारे 10 ते 15 हजार वर्षापूर्वी परशुरामाने ह्या मंदिराच्या स्थापनेसाठी म्हणून पुढाकार घेतल्यासारखा इतिहासात दिसतो. परशुरामाने जेव्हा कोकणभूमी, अपरांत भूमी वसवली, सागरकिनारा हटवून
समुद्र मागे हटवला त्यावेळेला त्यांच्याबरोबर काही ऋषीमुनी इथे आले होते. पण त्यावेळेला महेंद्रगिरी पर्वतावरती भगवान परशुराम राहत होते आणि त्यांना शंकराचे ते उपासक होते आणि शंकराच्या उपासनेसाठी त्यांना समुद्रावरती स्नान करून घेऊन शंकरांचं दर्शन घेण्यासाठी जाणं जेव्हा त्रासाचं वाटायला लागलं तेव्हा शंकरांनी त्यांना सांगितलं की मी तुझ्या इच्छेप्रमाणे मी गुहागर किनाऱ्यावरती तू माझी स्थापना कर. आणि त्याच्यामध्ये जे अनेक ऋषीमुनी होते त्यात एक व्याडी म्हणून ऋषी होते. त्यांनी ह्या शिवलिंगाची स्थापना केली आणि त्यावरून व्याडी आणि व्याडेश्वर ईश्वर असा नामोल्लेख होऊन व्याडेश्वर असं त्याचं नाम धारण झालं. गणपती, अंबिका, लक्ष्मीनारायण, सूर्यनारायण अशी शिवपंचायतनाची रूपं आणि त्यांची मंदिरही याच मंदिराच्या परिसरात पाहायला मिळतात. काळ्या पाषाणातील हे मंदिर आज नवं रुपडलेलं असलं तरी त्याची ठेवण ही 300 वर्षाचा इतिहास सांगते. ह्या मंदिराचा सगळा प्रकार बघितला तर अतिशय सुरेख सुंदर आहे, हवेशीर आहे. मंदिरामध्ये उजेड, विशेष करून त्याचं जे स्थापत्य कला त्याच्यातली आहे ही फार अभ्यास करण्यासारखी आहे. मंदिराच्या सगळ्या परिसरामध्ये यज्ञगृहामध्ये उत्तम हवा येईल आणि धूर किंवा ह्याचा त्रास होणार नाही अशा पद्धतीचं बांधकाम ह्या मंदिराचं केलेलं आहे. आणि ते स्थापत्यकलेचा फार मोठा आज पाया म्हणता येईल असं ह्या मंदिराचं स्थापत्यकलेच्या बाबतीत आपल्याला उदाहरण देता येईल. कळसाची उंची सुमारे 51 फूट आहे आणि त्याच्यावरती सुशोभित असे मनोरे आहेत आणि त्याच्यामध्ये एका कळसामध्ये आत गुहा आहे आणि त्याच्यात आत काही लोकांना बसता येईल एवढी आत जागा आहे असं ह्या मंदिराचं वैशिष्ट्य आहे. व्याडेश्वर मंदिरात शिव आराधना अखंड सुरू असते, पण या मंदिरातला शांततेचा नाद हा अवर्णनीय असतो. कोलाहलाची सवय असलेल्या शहरी जीवाला ही मंदिर वास्तू आत्मभानाकडे नेणारी आहे. या जागेला, या गुहागरला प्रचंड मोठा इतिहास आहे आणि इतिहासाचा वारसा आजही तेवढ्याच समृद्धतेनं जपला जातोय. इथल्या संपूर्ण मंदिरांचा तुम्ही जर विचार केला, इथल्या मंदिरांच्या शैलींचा विचार केला तर समृद्धीच्या खाणाखुणा आजही जपल्या जात आहेत. या मंदिराबद्दल अनेक पौराणिक गोष्टी सांगितल्या जातात, ऐकल्या जातात, पिढ्यांकडून पुढच्या पिढीकडे सोपवल्याही जातात. पण एक गोष्ट मात्र नक्की की शंकराचं स्थानरूप असलेलं हे स्थान आणि या स्थानाला चिरंजीव परशुरामांची भेट अदृश्य रूपात होते ही गोष्ट अजूनही ते सांगितली जाते. तर अशा या संजीवन क्षेत्राला, श्री व्याडेश्वर मंदिराच्या परिसराला तुम्हा सर्वांना भेट द्यायलाच हवी. आणि हो, तुम्ही अमर म्हणून उभी राहतील. व्याडेश्वराच्या मंदिरात महाशिवरात्र, त्रिपुरारी पौर्णिमा आणि श्रावणातली संततधार अभिषेकाची महापूजा अशा अनेक सणाधिकांमुळे या मंदिराच्या काळ्या पाषाणांनी चैतन्यगृहाची ऊर्जा घेतली आहे. असं म्हणतात, श्री परशुराम या ठिकाणी अदृश्य रूपात आजही येतात. साक्षात ते चिरंजीव ऋषी या व्याडेश्वर स्थानी येत असतील तर नक्कीच हे स्थानरूप तुम्हालाही मोह घालील हे तेवढंच खरं. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.